नमी ॲक्टिव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आपल्या सगळ्यात माजी आमदार राजूभाऊ पारवे साहेब, हे जे आता नॅशनल हायवेचे रोड बनत आहे, तर डॉक्टर काकडे यांच्या दवाखान्यात तर तेथपर्यंत निरुद्ध रस्ता बनत आहे, याचं कारण काय? आपली बातमी आज सकाळीच मी बघितली. आपली बातमी बघितल्यानंतर ताबडतोब मी अधिकाऱ्यांना फोन केला. आपले नॅशनल हायवेचे आमचे वानखेडे असतील, आपले जेई असतील, सीओ मॅडम सोबत मी चर्चा केली की एकदा स्पॉटवर आपण जाऊन बघूया. एकदा स्पॉटवर आम्ही सर्व लोक गेलो, आमचे अध्यक्ष, आमचे सगळे नगरसेवक. तिथे आल्यानंतर त्या चारही लोकांसोबत आम्ही चर्चा केली. त्यांना समजून सांगितलं की हा जो रस्ता रुंद होत आहे त्याच्यामध्ये नुकसान त्यांचंही आहे आणि शेवटी शहराचं सुद्धा नुकसान होत आहे. मग त्या चारही लोकांसोबत चर्चा करून त्या सर्व चारही लोकांनी आता जशी नाली अगोदर होत होती त्याच पद्धतीनं नाली आता शहरात होत आहे. जे आपण सकाळी बातमी दिलं त्या बातमीचं आता निराकरण झालेलं आहे. आता ते कुठेही अडथळा देणार नाही आहे. मी आपल्या चॅनलचे धन्यवाद मानतो, आपलेही पत्रकार म्हणून धन्यवाद मानतो की आपण ही बातमी आपल्या या चॅनलला दिली आणि चॅनलला दिल्या दिल्या त्याचं एक 4-5 तासामध्ये आता निराकरण झालेलं आहे. तुम्हाला बातमी कळल्याबरोबर तुम्ही लगेच आले आणि त्या लोकांसंग संपर्क साधला, पण भियापूर शहरात 17 नगरसेवक निवडून आले, नाही सत्ताधारी बोलला नाही विरोधक बोलला, याच्यावर का बोलाल तुम्ही? विषय कसा आहे की मी जशी ही बातमी आली, ॲक्च्युली 4-5 दिवसापासून माझं चर्चा सुरू होती. अध्यक्षाचा पण फोन आला मला, काही नगरसेवकाचे फोन आले की साहेबांनी इथे रस्ता अरुंद होत आहे. शेवटी नॅशनल हायवे हे काम नॅशनल हायवेचं होतं, हे काही नगरपंचायतचं नव्हतं. पण शेवटी गावामध्ये कुठलंही काम असेल, आपल्या हद्दीमध्ये होत असेल, त्यांचं लक्ष आहे. त्यांनी मला, अध्यक्षांनी सांगितलं, उपाध्यक्षांनी सांगितलं, नगरसेवक बोलले मला. तर मला असं वाटलं की होऊन जाईल, कारण 4-5 दिवसा अगोदर मी वानखेडे साहेबांना फोन केला होता की हे बरोबर होत नाही आहे आणि तरी पण त्यांनी काम चालू ठेवलं होतं. आताच ते लोकांनी ठेकेदाराला झापलं की एकदा थांबवल्यानंतर चालू कसं केलं. शेवटी प्रत्येकाची एक आपली मर्यादा असते. त्यांनी माझ्या कानावर सांगितलं, माझं काम होतं की तात्काळ माझं गाव असल्यामुळे मला येऊन त्या कामाचं निराकरण झालेलं आहे. आता आपण बोलू नॅशनल हायवेचे इंजिनियर साहेब, काय नाव सर आपलं? वाटकर साहेब, मी काय म्हटलं, याच्या 1 महिन्यापूर्वी, म्हणजे 1 महिना होता, नगरपंचायतने अतिक्रमण काढलं होतं शहरातलं. अच्छा. आणि आता ते अतिक्रमण कारवाई थांबलेली आहे. आम्ही सीओ मॅडमकडे येतो तेव्हा त्यांना विचारते, म्हणतात का हे माझं काम नाही, हे नॅशनल हायवेचं काम आहे. नाही, आमचं कसं आहे, आम्ही आता रोडचं काम चालू आहे बॉर्डरला. आमचं तिथे सेंटरपासून 15 मीटर इकडे आणि 15 मीटर तिथे. मॅक्झिमम ठिकाणी आमची ड्रेन बनलेली आहे पूर्ण ठिकाणी. थोडं 1-2 स्पॉट सोडले तर बाकी ठिकाणी बॉर्डर आहे. तर ड्रेन नंतर फक्त आम्ही 0.70 0.80 घेणार आहे त्याच्यामुळे. आणि ह्या 0.70 कुठलंच अतिक्रमण नाही आहे. फक्त 2-3 स्पॉट सोडले तर कुठलंच अतिक्रमण नाही आहे. त्याच्यामुळे बाकीचं जे आमचं जी जागा आहे 15 मीटर नंतरची, हे सगळं नगर परिषदची आहे. मी तसं आताच त्या मॅडमला सांगितलं. पण नगरपंचायत ते कारवाई जे अतिक्रमण हटवलं ते काढलं. ते अजून तिथं झालं. ते नगर परिषदला तुम्हाला प्रश्न विचारावा असं मला मी त्यांना विचारतो, मॅडम. तर एक विषय असा होता की त्या ठिकाणी काम थांबले ते आता आमचं मार्च एंडिंग असल्यामुळे काही होतं. मार्च एंडिंग नंतर तिथे आम्ही बेसिकली मार्च एंडिंग आता उद्या मार्च संपत आहे. जागेचं झालं का त्यांचा विषय काही बांधकामाचा वगैरे? ती जागा ती सर का बरं थांबवलं होतं ते? नाही, तुम्ही मला ते ठीक आहे, अतिक्रमण आहेच, पण ते बाकी ठिकाणचं काढलं सगळीकडलं आणि तेच का बरं थांबवून ठेवलं? काय कुणाचं काही दबाव वगैरे होता आमदारांचा वगैरे? आमदार खासदार काही? हो, बरोबर. हा, हा. नाही नाही, हे आता जे हा ठीक, थँक्यू. नाही मॅडम, तुम्ही त्यांनी जे सांगितलं आता आम्हाला अतिक्रमणाबद्दल बोलायला लागेल तुम्हाला. तुम्ही जे अतिक्रमण काढलं याच्या पहिले काही लोकांचे काढलं, काही लोकांचं काढलं नाही. तुम्ही काय म्हणता काय हे आमच्या इथे नॅशनल हायवेमध्ये येते, पण नॅशनल हायवेवाले म्हणतात हे नगरपंचायतमध्ये, ते अतिक्रमण तुम्ही कधी काढणार? आपण जी 1 दिवस अतिक्रमणची कारवाई इथे केलेली आहे, अतिक्रमण कारवाई करताना काही नियम असतात, त्यानुसार सूर्यास्तानंतर आपण अतिक्रमणची कारवाई करू नाही शकत. बरोबर आहे, सूर्यास्तापर्यंत आपण अतिक्रमण जेवढं निघतं तेवढं काढलं. त्यानंतरही आता काही ठिकाणी राहिलेलं आहे, जसं पंचायत समिती समोरचा आमच्याकडे अर्ज आलेला आहे. पंचायत समितीची जागा आहे, GR असं म्हणतो की ज्यांची जागा आहे
त्यांनी पण तिथे उपस्थित राहावं. हे जॉईंटली ऑपरेशन होईल. जे काही अतिक्रमणची कारवाई आहे ही जॉईंटली होईल आणि त्या पद्धतीने आपण करू. आता मार्च एंडिंगमुळे आमचे टॅक्सेशनचे कामं सुरू आहे. हे कामं झाल्यानंतर आपण परत एकदा अतिक्रमणची कारवाई करणार आहे. तुम्हाला 85 टॅक्स देते आणि तुम्ही जे काही लोकांनी तुम्ही काढलं त्यांनी अजून तिथं मांडलं, मग त्याला तुम्ही अजून हटवणार का? आम्ही अतिक्रमण काढण्याच्या आधी पण लोकांना आधी आव्हान केलं 3 दिवस की आपण स्वतःचं स्वतः उचलावं. काही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यांनी स्वतःहून काढलं. परंतु आता ज्यांनी काढलं नाही त्यांचं आपण काढलं. परंतु परत जर कोणी करत असेल तर आम्ही कडक कारवाई करू. तुम्ही चॅनलला दिली होती मुलाखत का आम्ही 8 दिवसात येऊन अतिक्रमणची कारवाई चालू करू, पण अजूनपर्यंत ती कारवाई तुम्ही केली नाही. कारवाई थंड्या बस्त्यात पडली का असं समजायला लागेल? असं अजिबात नाहीये. मार्च एंड एक लक्षात घ्या. टॅक्सेशनचे आमचे टार्गेट्स आहेत ते काम आता सुरू आहे. ते झाल्यानंतर आपण परत ही कारवाई करणार आहे. धन्यवाद. अनुभव मोकाजी यांना फार दांडगा अनुभव आहे भियापूरचा. तर हे रोडच्या बद्दल अतिक्रमणाबद्दल मॅडम काय प्रतिक्रिया घेतली, पण यांनी उडवाउडवीची उत्तर दिली दोघांनी. अच्छा. नाही, मॅडमनी तसं मागच्या तुमच्याच एका इंटरव्ह्यूमध्ये मॅडम बोलल्या होत्या की ह्या आठवडा संपल्यावर आम्ही कारवाई करू नगर पंचायततर्फे अतिक्रमण हटावची. पण मला वाटतं ते त्यांनाच विसर पडला, त्यांनी जे शब्द दिलं होतं. आता त्यांनी मार्चचं म्हटलं, ठीक आहे, मार्चचे जे काही कामं आहेत, मार्चचे कामं महत्त्वाची असतात ते करावी त्यांनी. पण ह्यानंतर काय आहे, याआधी तुम्ही जी अतिक्रमण हटावची कारवाई केली मॅडम, आता तुम्ही अतिक्रमण हटाव अतिक्रमण काढणे यात फरक आहे. तुम्ही अतिक्रमण हटवलं म्हणजे काय केलं? अतिक्रमण हटवलं नाही, जे जिथं होतं तिथंच त्याला दाबलं, नुकसान केलं त्याने. त्याऐवजी तुम्ही ते उचलून आणलं असतं इथं, त्यांच्यावर दंड आकारणी करून त्यांना परत दिलं असतं, त्यांचं सामान ते चांगलं झालं. त्यांचं नुकसान झालं, तुम्ही नुकसान केलं त्याला. ती नासधूस झाली. ते अतिक्रमण हटावची कारवाई ही तुमची नासधूस कारवाई होती. यानंतर किमान असं न करता अतिक्रमण हटवा, जप्त करा. कारण तुम्ही तुमच्या जी सूचना दिली होती, नोटीस काढलं होतं तुम्ही, त्यात तुम्ही लिहिलं होतं की आम्ही जर जे कोणी काढणार नाही अतिक्रमण त्यांच्यावर आम्ही दंड ठोकू. मला वाटत नाही तुम्ही ते मागे जे कारवाई केली त्याच्यात कुणावर दंड ठोकला असेल. ठोकलाय का मॅडम? नाही ठोकलाय दंड. म्हणून दंड आकारणी करा तुम्ही. ज्यांनी अतिक्रमण केलं कारवाई करता त्यांचं नासधूस नुकसान नका करू. काढून आणा ना तुम्ही, तुमच्याकडे ठेवा, तुमच्याकडे यंत्रणा आहे. काढून आणा, त्यांचे सामान नगरपंचायतला ठेवा आणि परत त्यांना देताना त्यांच्याकडून दंड आकारणी करा तुम्ही. त्याने काय होईल की ती जागा तुमचा जो उद्देश आहे अतिक्रमण काढायचा, अतिक्रमण काढून ती जागा साफ होईल ना मॅडम. याच्यात काहीच नाही झालं, नुकसान झालं त्यांचं. तुम्हाला जे दंड भेटायचा तो नाही भेटला. पण याच्यापुढे जी काही कारवाई कराल ती अशी न करता तुम्ही जे काही तुम्हाला शासकीय जागेमध्ये बांधकाम दिसत आहे, काय दिसत आहे, ठेले आहे कुणाचे, काही आहे, बांधकाम असेल तर पाडा, पण कुणाचे ठेले वगैरे ठेवलेले आहेत तिथं तर ते उचलून आणा, तुम्ही जप्त करा, त्यांच्यावर दंड आकारणी करा. तर त्यात तुमचं काही उत्पन्न होईल नगरपंचायतला. कारण ही कारवाई केली तुम्ही, जो काही खर्च केला असेल तो तुम्हाला कुठूनच मिळणार नाही तो खर्च. किमान तुम्ही जर जप्तीची कारवाई केली तर तुम्हाला त्याच्याकडून दंड आकारता येईल. आणि अतिक्रमणाची कारवाई लवकर करावी आपण. कारण ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ते तेच पाहत आहे की नगरपंचायतने आमच्यावर कारवाई काही केली, बाकीच्यांना का बरं सोडलं. हा एक विषय चर्चेच्या सगळीकडे. जे कोणी अतिक्रमणात बसलेले आहे किंवा ज्यांचं नुकसान झालं त्यांच्याकडे हाच विषय आहे. आणि जे वाचले त्या अतिक्रमणाच्या कारवाईतून त्यांना असं वाटतं की आम्ही वाचलो, आमचं काही नाही होणार. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांची नजर तुमच्याकडे आहे की मॅडम कधी कारवाई करतात. म्हणून कारवाई करताना कोणतीही कारवाई करा तुम्ही, गावाच्या अतिक्रमणाची कारवाई ही चांगल्यासाठीच आहे. तर ती कुठेतरी पार्सॅलिटी नाही आली, सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, या प्रकारे कारवाई करा. धन्यवाद सर.